राजे निघाले। जात असताना त्यांना अडवलं, हो राजे, आप राजे कहलाते हो, लेकिन राजभूषण हाती आपके पास नहीं है। राजाने उत्तर द्यावं, उत्तर देणारा हुशारच पाहिजे। काय झालं, एकदा बिहारला मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये एवढी सभा गाजली आणि मग दुसऱ्या दिवशी लालूजी खपल्या काढायला लागले। तुम्हाला सांगू, गायनाचार्य राहिले नाही, कीर्तनाचार्य पक्वाजाचार्य राहिले नाही, खपलाचार्य माल नवीनच आलाय बघा, एकमेकांच्या खपल्या काढायच्या दिवसभर। बरोबर आहे नारायण महाराज, हा असा तो तसा, तो तसा तू कसा, म्हणून खपल्या काढायला लागले। यहाँ बिहारों की नहीं चलेगी, यहाँ बिहारों की चलेगी। तेव्हा अट्टल बिहारी हुशार होते, त्यांनी उत्तर द्यावा, लालूजी आप खाली बिहारी है, हम अट्टल बिहारी है। याला म्हणतात उत्तर देणारा हुशार असावा। तसं माझे राजे म्हणाले, हे राजा, अरे माझा एक एक मावळाच हत्ती आहे, काय गरज आहे मला हत्ती ठेवायची? हत्ती म्हणजे काय, अंगा परीस भोंगान कुठं निघाला सोंगा, एवढं जड वस्तू घेऊन कुठं निघाव? कारण त्या प्राण्याला गोल फिरता येत नाही, धावता येत नाही, घाली लोटांग म्हणलं तरी ते फिरतच नाही। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। राजाने सांगितलं, जांच लेंगे। ठीक आहे म्हटले, परीक्षा घेऊ। आणि रणांगणामध्ये उतरला कोण, हत्ती। हत्तीला सोडलं त्या राजांनी आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी असं पाठीमागं पाहिलं, तयारीतच होते कोण, यसाजी कंक। त्यांना लक्षात आला, गडी हत्तीच आहे, हा यशा टाक उडी, उडी टाक म्हटल्याबरोबर यसाजी कंक मैदानात उतरले। मैदानात उतरल्यानंतर हत्ती हा गोल गोल फिरू लागला आणि यसाजी कंक त्यांच्या पाठीमागं। जे त्यांनी गिरकी घेतली आणि समोरासमोर दोघांचं तोंड झालं। जे ज्यांनी तलवार घेतली आणि हत्तीच्या सोंड्यावर घातली, हत्तीने चित्कार फोडली आणि हत्ती धारातीर्थी पडला। त्यांनी लक्षात घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी यसाजीला उचललं आणि कडेवर घेतलं। याला म्हणतात रणनिगता शूर न पाहे माघारी, आयशा मज धीरे राखाता। हो, रक्षण करतात तुमचे निदास, पायीचे दुर्बळ करोनी सांभाळ राखा काही। भगवंताकडे विनंती करावी, भगवंता तुझ्या वाचून माझी कोण या ठिकाणी आता रक्षण करणारे? करतात का? करतात। आळंदीचे ज्ञानोबाराया आणि ज्ञानोबारायांच्या दिंडीचे प्रवर्तक श्री गुरु हैबतराव बाबा, ह्या हैबतराव बाबाला एकदा मुघलांनी अडवलं आणि त्यांची संपत्ती लुटली। शितोळे सरकारच्या कारागिरीमध्ये ते नौकर होते, त्या ठिकाणी नौकर असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। अरे, एवढी संपत्ती लुटून नेली, तू कुठे होता? हैबतराव बाबांनी सांगितलं, मला काही कल्पना नाहीये, भिल्लांनी अडवलं, सगळं लुटून नेलं। भिल्ल अचानक आले आणि आमच्यावर अटॅक केला, सगळं लुटून नेलं। पण तू काय करत होता? हैबतराव बाबाला विनाकारण जेलमध्ये टाकण्यात आलं, कैदी खाण्यात टाकण्यात आलं। त्यावेळेला श्री गुरु हैबतराव बाबांनी माझ्या ज्ञानोबारायांकडे हात जोडले आणि सांगितलं, ज्ञानोबा मी तुमचा सेवक आहे। ज्ञानोबाराया, तुम्ही माझी आई आहात, मला एवढ्या संकटातून वाचवा, माझं रक्षण करा। रक्षण करा म्हटल्याबरोबर हात पदर पसरला आणि माझे ज्ञानोबाराया, महावैष्णव ज्ञानोबाराया आळंदीला। ज्ञानोबारायांच्या लक्षात आला, अरे माझा भक्त विनाकारण कोंडला गेलेला आहे। ज्ञानोबारायांवर जबाबदारी आली। ज्ञानोबाराया त्या शितोळे सरकारच्या बायकोच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, माई माझा सेवक, तुझ्या पतीने विनाकारण त्याला कैदी खाण्यामध्ये टाकलेला आहे, त्याचा काही गुन्हा नाहीये। माई माझा सेवक तेवढा सोडव, माझ्या आशीर्वादाने तुला पुत्र प्राप्ती होईल। आणि त्यावेळेला मायबाप त्या राजाच्या बायकोला रात्रभर झोप येईना, कधी सकाळ होईल आणि मी कधी माझ्या पतीला सांगन। सकाळ झाली आणि धावत गेली, महाराज काय झालं राणी? अहो, ज्ञानोबारायांचा सेवक हैबतराव बाबा, त्यांना आपण विनाकारण कोंडून ठेवलेला आहे, तेवढा सोडवा, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला पुत्र प्राप्ती होईल। आणि काय सांगाव चमत्कार मायबाप, आमच्या श्री गुरु हैबतराव बाबांना सोडल्यानंतर जे शितोळे सरकारच्या नोकरीला राजीनामा दिला, थेट आळंदी गाठली। आळंदीला गेल्यानंतर सुंदर असं भजन त्यांनी ज्ञानोबारायांच्या समाधी पुढे केले। महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली। सुंदर
असं नामचिंतन केलं आणि श्री गुरु वक्ते बाबा मोठ्यांच्या गुरुवरांच्या तोंडातून ऐकलं. असे श्री गुरु वक्ते बाबा म्हणायचे म्हण, ज्या वेळेस हैबतराव बाबा भजन करायचे त्यावेळेला ज्ञानोबरायची समाधी डोलायची. महाराज ज्ञानेश्वर माऊली आयशा मज धीरे राखा आता अशी रक्षणाची विनंती केली. भगवान परमात्मा रक्षण करतो. विठ्ठल विठ्ठल. ह्या संसार शत्रूशी रात्र युद्ध चालू आहे. भडकलेल्या रणांगणामध्ये माझं रक्षण कर भगवंत. अभंगाच्या तुटी संसाराच्या हाती संसाराच्या हाती अंतरोळ धुरी संसाराच्या हाती संसाराच्या हाती अंतरोळ धुरी संसाराहती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा. छान प्रमाण म्हणलं नारायण महाराजांनी आमच्या सरांनी कृपा केली. त्यांनी मला सांगायचंय का, भगवान पंढरीश पांडुरंगाकडे जगद्गुरु तुकोबराया संसाराच्या हाती अंतरलो दुरी या संसार चक्रामध्ये मी बाहेर निघालेलो आहे याच्यातून. भगवंता आता कृपा करी नारायणा. तुझ्या कृपेची गरज आहे, कारण तुझ्या कृपेशिवाय आता काही शक्य नाहीये. कारण तुझ्याकडे येत असताना अनेक विघ्न येत असतात. माणूस काय सहज ह्याच्यामध्ये येतो का? संप्रदायामध्ये अजिबात नाही. बरेच त्याला हेटाळण्या करावं लागतात. घरचे विरोधात येतात, जायचं नाही कीर्तनाला, बरोबर आहे का? असं होतं ना. मग सगळ्यांशी संघर्ष करत 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 परमार्थापर्यंत पोहोचतो साधक. आणि त्या प्रकारे तुकोबऱ्यांची गती झालेली आहे. त्यांनी विलासाचा त्याग केला आहे. विवेकाकडे यायचं आहे त्यांना. कारण ज्ञानोबराया सुद्धा सांगतात, अदृष्ट झाली या उदासू तै पालटे श्रीमंतीचा विलास. विलास मायबाप काही जणांचे विलासातच जीवन जात असतं. एक बाबा होते, नोकरी होते त्यांना, म्हणजे 6 महिने घालायचे लोकांच्या इथं. त्यांची मुलं लग्नाला आलेली. आई साहेब म्हटले, अहो सालाचे पैसे उचललेत, मला असं म्हणायचंय बाळू लग्नाला आलाय, पिंटू लग्नाला आलाय, घर बांधू त्यांच्यासाठी. नाही नाही म्हटले, विलासात जगायचं. विलासात जगायचं काय करायचं म्हटले, फ्रीज आणायचा. फ्रीज आणायचा. अहो गरीबाचं मडकं हेच फ्रीज आहे, कशाला फ्रीज आपल्याला? नाही नाही, विलासात जगायचं. विलास सांगते तुम्हाला मी. आणि मग बाबांनी फ्रीज आणला. फ्रीज आणला, परत महिनाभर काम केलं.
काम केल्यानंतर बाई म्हटली आता तरी पैसे द्या, घर बांधू आपण, सुनबाई येतील आपल्याला. नाही नाही म्हटले, विलासात जीवन जगायचं. बरं आता काय ठरवलंय? कपाट घ्यायचं. कपाट घ्यायचं? अहो गरीबाचं झोपडं आहे आपलं, कपाट कुठं ठेवणार? खड्डा खोदणार पण कपाट घेणार. आणि कपाट आणलं, खड्डा खोदून ठेवलं. परत महिनाभर काम केलं. परत महिनाभर काम केल्यानंतर पुन्हा तीच प्रक्रिया. आणि मग म्हटलं नाही आता लास्ट गॅस आणायचा, चुलीवरचा कंटाळा आला. ती म्हणली अहो मला काय गॅस पेटवता येत नाही बरं का, भडका बिडका झाला तर मी जबाबदार राहणार नाही. नाही नाही म्हटलं मी आहे ना. आणि गॅस आणला. गॅस आणला मायबाप, झालं काय? भडका झाला, सगळं जळून खाक झालं. बाईसाहेब असा हाताची घडी घालून बघत होत्या. शेजारने आल्या, मावशी काय झालं? अहो विजवायचं सोडून असं का थांबल्यात? म्हटली काय नाही, याचा विलास जळतोय. म्हटली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं, दृष्ट झाली उदासू तै पालटे श्रीमंतीचा विलासू. आणि तशा प्रकारे मी सगळ्या संसाराचा त्याग करून तुझ्याकडे निघालेलो आहो. आणि अहो जगद्गुरु तुकोबरायला हे सुद्धा म्हणता आलं असतं काय, संसारा हाती अंतरलो दोरी नाही देवा. मी संसारात पडलोय, माझ्या संसारावर छत्र धर. कारण अहोरात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी धडपड चालू आहे, धडपडेपर्यंत आपलं हे धड खाली पडेपर्यंत जी धडपड चालू आहे, कशासाठी हो? सुखासाठी. कोणाला वाटतं मी सुखी असावा? सगळ्याला वाटतं मी सुखी असावा. कोणाला वाटतं का दुःख असावा? अजिबात नाही. कारण अरे तुम्ही जर सुखी राहायचे तर त्या भगवंताचं चिंतन करा. आपण दुःख आलं की देवाला आठवतो, सुखामध्ये अजिबात आठवत नाही. तसं नाही. कबीरदासजी महाराज सुंदर असं वर्णन करतात, दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होई कबीरा, दुख काहे को होई. अरे अहो रात्र आपण सुखामध्ये सुद्धा भगवंताचं जर चिंतन केलं तर दुःखाची इकडे यायला लाग होणार नाही. बरोबर आहे का? आणि ती साधना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. कारण त्यांचं नाव घेतल्याबरोबर यमाला सुद्धा चळकाप होत होता. वा वा. यमाला सुद्धा थरकाप सुटावा एवढी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे नाम साधण्याची क्रांती होती त्यांच्याकडं. आणि ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संसारा हाती अंतरलो दोरी, आता कृपा करी नारायणा. अगोदरच कृपा झालेली होती पण तुम्हा आम्हासाठी आता कृपा करी नारायणा. काय कमी होतं जगद्गुरु तुकोबरायला? अनेक प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होत्या. काही गुन्हे घडावे आणि काही जणांनी ज्ञानोबरायांकडे यावं. ज्ञानोबरायांनी मोठेपणानं सांगावं, आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे, देहूला जा तुम्ही, तुमच्या प्रश्नाची उत्तर तिथे मिळतात. एवढा अधिकार संपन्न माझे जगद्गुरु तुकोबराया. उगाच म्हणत नाही दिव्य जगद्गुरु तुकोबराया, अलौकिक जगद्गुरु तुकोबराया, श्रीमंत जगद्गुरु तुकोबराया. आणि त्या तुकोबरायांनी म्हणावं, देवा संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा. देवा तुझी कृपा जर झाली तर मी या संसार सागरातून नक्कीच बाहेर निघन. कारण तुझ्याकडे येत असताना अनेक बावळट लोकांचा मला संपर्कात यावं लागन. कारण शास्त्रानं सांगितलेले, अनाहुता ही लभ्यन्ते मृत्यू मूर्खम व्यसनम आलस्यम. अरे देवा तुझ्याकडे येत असताना मूर्ख माणसाची भेट पडू शकते. काही काही गावांना लय मूर्ख असतात माईबाप. एक जण असंच मूर्ख, घरामध्ये स्वैरिक चालू आहे, एकोलती एक मुलगी सावकाराची. आणि त्या मूर्ख माणसाला सांगितलं, अरे तुला बोलायचं कळत नाही, तू घरात पडून राहायचं. स्वैरिकमध्ये आला तर परत भानगड. कशी तरी स्वैरिक जमली, लग्नाचा कार्यक्रम. आणि लग्नामध्ये त्याला सांगितलं, हे बघ इथंच बसायचं तू. त्यानं सांगितलं इथंच बसायचं, लग्नात यायचं नाही. का नाही यायचं? मांडव पेटला तरी लग्नात यायचं नाही का? याला म्हणतात मूर्ख. अरे ते बघ परत तसंच बोलला का? नवरदेव मेला तरी मंडपात यायचं नाही का?
याला म्हणतात मूर्ख. बर मग काय करा, मला प्रेत तिंडा एवढा भात द्या, मी तेवढा खातो आणि इथंच प्रेतासारखा पडून राहतो, याला म्हणतात मूर्ख. विठ्ठल विठ्ठल. मूर्ख. मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे, त्याच्यासाठी काय सायास करायची गरज नाहीये. हो, कारण हल्ली आता आरक्षण मुद्दा फार पेटलेला आहे, बऱ्याच जणांनी आत्महत्या वगैरे केला. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय बघा, त्यांना काय माहिती होतं, प्रत्येक वेळेला पुराव्याला प्रमाण आहे आणि महाराजाच्या प्रमाणाला पुराव्याला प्रमाणच असावं. जर प्रमाणाला पुरावा नसला की महाराजालाच पुरावा. विठ्ठल विठ्ठल. माझे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, न लगे द्यावा जीव सहजची जाणार, न लगे द्यावा जीव सहजची सहजची जाणार. याच्यासाठी सायास करायची गरजच नाही, कारण हा जीव जाणारा आहे. कोण आहे असा की मी अमर आहे, मी अमृत पिऊन आलेलो आहे, असं कोणी आहे का? हात वर करा आणि 1 रुपया बक्षीस घेऊन जा. आहे का कोणी? किंवा असा कोणी आहे का मी गेल्यानंतर ATM कार्ड सोबत घेऊन जाणारे, असं कोणी आहे का? नाही. म्हणून मग तेथे नचले काही सत्ता संपत्ती ठाईचे बघा. आणि म्हणून अशा लोकांचा मला सहवास होईल, तेव्हा भगवंता तू या ठिकाणी काय कर, माझं रक्षण कर. बर आणखीन मृत्यू मूर्खम व्यसन, व्यसनी लोकांचा सुद्धा मला संग येईल, व्यसनी लोक सुद्धा माझ्या संगतीत येतील, पण मला त्यांच्यापासून दूर ठेव. कशा प्रकारे व्यसनी हो, आजकाल व्यसन फॅशन खूप वाढलेली आहे. एखादा व्यसनी पिदाडा जर पेताडत बसला आणि वारकऱ्यात जर बसला तो वारकऱ्याला म्हणाय बसला, 1 झाकण घ्या की काय व्हायले, मस्त आवाज चालते, बरोबर आहे का? 1 झाकण म्हणत 1 बॉटल 1 90 अनेक प्रकारचे व्यसन लागतात मायबाप. पण महाराज तुकोबाराय सुद्धा सांगून गेलेले आहे, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने जेब का पैसा खर्च कर मुंह में माटी आती है. अरे दारू गांजाचं व्यसन करू नका, अशा लोकांपासून सुद्धा मला लांब ठेव. बर आणखीन मृत्यू व्यसनम आलस्यम, आळशी लोकांपासून बाजूला ठेव. परमार्थामध्ये यायचं म्हटलं की आळस माणसाचा दूर असला पाहिजे. आळस हा जीवनाचा वैरी आहे. भगवत प्राप्तीकडे जायचं तर आळसाला दूर ठेवा. आळशी माणसं कशी असतात सांगू, खूप आळशी असतात. एका वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतात, का रे आळस या विषयावर निबंध लिहा. सगळ्या विद्यार्थ्यांनी निबंध लिहिला आणि एका विद्यार्थ्याने कोराच पेपर दिला. सर म्हटले, ए रामू उठ,
हे काय प्रकार आहे? तो म्हणला सर तुम्हाला कळत नाही का, ह्यालाच आळस म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ज्याला आळसाची चिळस येते तोच शिखर गाठतो परमार्थाचं. विठ्ठल विठ्ठल मग अशा लोकांचा संग मला होऊ देऊ नको, कारण माझ्याकडे काय आहे? तुझे नामाचे हत्यार वागवीत, तुझ्या नामाचे हत्यार वागवीत, तुझे नामाचे हत्यार वागवीत, तुझ्या नामाचे हत्यार वागवीत, तुझ्या नामाचे हत्यार हाची बडी वार मिरवितो. ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितले ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. आमच्याकडे तुझ्या नामाचा हत्यार आहे, शस्त्र आहे, तेव्हा आम्ही विजय प्राप्त करू. परंतु आशांची संगती लागू दे की तुझ्यापर्यंत पोहोचता येईल. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. महाराज हरिपाठ पाठ असावा. महिला मंडळ कामामध्ये काम काही म्हणा राम राम, शेतातले काम करत करत कवयना हरिपाठ करा. हरीला पाठी करून घ्या, पाठी राखा, त्याला हरिपाठ म्हणतात. हरिपाठ हरिपाठीशी करून घ्या, कारण कुठल्याही प्रकारचे संकट येणार नाहीत. आता गेले गेले आमच्या मैत्रीण मीराताईकडे गेलते, त्यांना दोन्ही हरिपाठ पाठेत. आनंद वाटला मला. म्हटलं ताई मला दोन्ही हरिपाठ पाठेत. म्हटलं खूप आनंद वाटला, कारण आम्हाला आता मला तर असं म्हणायचं कीर्तनकारालाच हरिपाठ पाठ नाहीत. बऱ्याच प्रकारे हरिपाठ नाही, काकडा नाही, काहीच नाही. बरेच जण आहेत असे बरं का. विठ्ठल विठ्ठल तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो. त्या नामचिंतनाने, त्या श्री गुरुच्या, त्या भगवंताच्या नामचिंतनाने अनेक प्रकारची शक्ती माझ्या जगद्गुरु तुकोबरायामध्ये आलती. आणि तेच म्हणतात कोण्या नामामुळे आली? देवाच्या नामामुळे. तुझ्या नामाचे हत्यार. भगवंताच्या नामचिंतनाचं हत्यार माणसापाशी असलं माणूस कधी यशस्वी ठरतो. अरे कुठल्याही प्रकारचे आघात घडत नाहीत. गाडीवर बसताना रामकृष्ण हरी म्हणून जर गाडीवर बसलो तर ऑक्सिजन होणार नाही महाराज, गॅरंटी लिहून घ्या. आणि त्याच गाडीवर जर बसलो, जर गाणं म्हणत जर आपण बसलो तर नक्कीच कुठेतरी उलटतो बघा. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनातला प्रसंग आहे. माझ्याच वडिलांना झटका आलता, सगळेजण रडायला लागले, मी एकटीच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हृदय विकाराच्या झटक्यामधून बाबा बाहेर आले. दवाखान्यात गेल्यानंतर सांगितलं हा माणूस 5 मिनिटाचा होता.
परंतु मला अनुभव आला की भगवंताच्या नामचिंतनात एवढी ताकद आहे ती कशातच नाही. म्हणून त्या भगवंताचं सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने आपण भजन करू. सर्वांनी उंच हात घ्या, सर्वांनी घ्या. विठोबार कुमारी म्हणण्याच्या आत खाली घेतले बघा. हरी तुझी या नामाचे हत्यार हाची वडीवार मिरवितो. कारण भगवंताच्या नामाचं हत्यार म्हणजे काय, भगवंताचं नामचिंतन म्हणजे काय. कारण त्यांना कळून आणतं संसारामधल्या अहित गोष्टी आपल्या सोबत येणारे नाही, सोबत येणारे फक्त भगवंताचं नामचिंतन केलेलं कर्म, कारण दुसरं काहीच सोबत येणार नाही. म्हणून अहोरात्र प्रयत्नशील जसं संसारासाठी असतो आपण, हे मिळवायचं ते मिळवायचं, मुलीचं लग्न करायचं, उंडा द्यायचा, शेती घ्यायची, बंगला बांधायचा, आणखीन काय घ्यायचं, मारुती फॅट घ्यायची, सगळं घ्यायचं, पण भगवंताचं नामचिंतन मात्र विसरायचं नाही. जे कोणी भगवंताला विसरले ते कायमचेच मुकले, आणि जे भगवंताला शरण गेले ते अमर झाले. कारण नतुशिंग बाबाच्या जीवनामध्ये नामचिंतनाचा अहोरात्र प्रसंग होता. नामचिंतनेला वाहिलेलं जीवन म्हणजे नतुशिंग बाबांचं जीवन. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन धन्य होतं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणून अरे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येऊन गेले. मेलेला मुलगा जिवंत उठवला लोकाचा, स्वतःचा नाही बरं का. आणि स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून परमार्थाला वाहलेलं जीवन म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असा नरदेह भगवंतांनी दिलेला आहे. कशासाठी? भगवंताच्या नामचिंतनासाठी. आउट हाट का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. हो आउट हट का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, बंदे खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया. अरे स्वतःच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहायचं असेल तर तुला काय करायचंय? भगवंताची शरणागती पत्करायची. आणि अहितासाठी मग काय करायचंय? अहितासाठी तुला काही करायची गरजच नाही, कारण तू संसारामध्ये अहोरात्र मुरलेला आहेस. त्याच्यातून थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न म्हणजे हितासाठी. विठ्ठल विठ्ठल हिताकडे नेणारे कोण आहेत? ते संत आहेत. अहितापासून काढी ती हित देऊनी वाढविती. मायेसारखं सांभाळून घेणारे संत असतात मायबाप. म्हणून ज्ञानोबारायांना शरण जा, तुकोबारायांना शरण जा, सगळ्या संतांना शरण जा, जेणेकरून आपलं हित होईल आणि मग आपण या संसार रूपी सागरातून बाहेर येऊ आणि भगवंताशी प्राप्ती होईल आपल्याला. या रीतीने जर परमार्थ केला तर निश्चितच सफळ राहाल. विठ्ठल विठ्ठल एरवी तरी संसारातील कोणी व्यक्ती आहे का कोणासोबत जाणारी ज्याचे त्याला दुःख भोगायचे? कोणीच कोणाचं नाही, कोणीच नाहीये. आणि आपलं हे उग हे माझं ते माझं अंत कळाला कोणी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सोयरे धायरे सगळे दुपारच्या भोजनाचे कामाचे, आमचं कसं आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोबरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले का माझी पत्नी बरी, जिजाबाई बरी, किंवा समाज बरा, किंवा कोणी बरं? अजिबात नाही. विठोबरा म्हटले, कारण विठोबाशिवाय त्यांना कोणी नव्हतं. म्हणूनच मायबाप म्हणतात, नाही रे नाही कोणाची कोणी, कोणीच कोणाचं नाही बाप. माय कोणाची नाही, बहीण कोणाची नाही, बायको कोणाची नाही. स्वतःला एकट्याला यायचंय, कर्म करायचंय, स्वतःलाच जायचंय. म्हणून सावध सावधान वाचे वदा नारायण. आता तरी पुढे हाची
उपदेश नका करू नाश, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सुहिताचा घोर वहा ध्यानी रहा, श्रीहरीचा तुझ्या नामाचे हत्यार. हे हत्यार आपल्यापाशी कशा प्रकारे येईल ध्यानी